बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर बघा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना सरकार या महिलांना योजनेच्या लाभातून वगळणार. तर ज्या या लाभार्थी आहेत, म्हणजे ज्या कोणत्या लाडक्या बहिणी त्यांना लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला, आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट. तर बघा, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या पात्रतेची नव्याने पडताळणी होणार आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत देणे असला तरी काही आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडीस आलेले आहे. त्यामुळे आता सरकारने कर भरणाऱ्या महिलांना योजनेच्या लाभातून वगळण्याची शक्यता सुरुवात केलेली आहे. बघा, ज्या महिला कर भरतात, ज्या सरकारी कर्मचारी महिला आहेत, महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ. अलीकडेच करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत राज्यातील सुमारे 2,000पेक्षा अधिक महिला सरकारी कर्मचारी योजनेचा लाभ घेत आहेत असल्याचे समोर आलेले आहे. या महिलांपैकी बहुतेक महिला ज्या आहेत त्या आयकर भरणाऱ्या असल्याने त्या योजनेसाठी पात्र नाहीत असा सरकारचा दावा आहे. यामुळे आता राज्य सरकारने राज्य व जिल्हा स्तरावर आयकर विवरणाची वितरणपत्रांची पडताळणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा, आणि त्यातच केंद्र सरकारकडून पुढे बघू शकता तुम्ही, केंद्र सरकारकडून आयकर माहिती शेअर करण्यास परवानगी दिलेली आहे. तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे आयकर भरणाऱ्या महिलांची माहिती वापरण्यासाठी परवानगी मागितली होती. 3 जून 2025 रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही परवानगी देत महाराष्ट्र महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी ही माहिती परवानगी वापरण्याची अधिकृत मुभा दिलेली आहे. तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडा वेळाने स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. निवडणुकीपूर्वीच सुरू झालेली ही जी योजना आहे, तर या योजनेत लाडकी बहीण योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर 2024 दरम्यान सुरू केलेली होती. सरकारने आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाभार्थ्यांची जी पात्रता आहे ती काटेकोरपणे तपासण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना लाभातून वगळण्यात आलेले आहे. बघा, तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत. ठीक आहे. इतर योजनांमधूनही लाभार्थी वगळले गेलेले आहेत. बघा, मार्च 2025 मध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना या योजनेमधून देखील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले होते. त्याच धर्तीवर आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे पुनर्मूल्यांकन सुरू करण्यात आलेले आहे. बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी काय काय मोठी अपडेट आहे, आणि तुमचा जूनचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. तर बघा, तुमचे आज 15 जून आहे, तर तुम्हाला जास्तीत जास्त 26 जूनपर्यंत 25 किंवा 26 जूनपर्यंत तुम्हाला खात्यामध्ये पैसे येतील अशी माहिती मिळालेली आहे. म्हणजे माहितीनुसार सांगू शकतो आपण की या तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील. आपण बघितले की मागच्या महिन्यामध्ये बघा, जून आणि जुलै, ठीक आहे, हा जो हप्ता आहे तो वितरण्यास थोडा लेट पण होऊ शकतो एखादी वेळेस. परंतु आता ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले होते, ज्या सरकारी कर्मचारी आहेत किंवा ज्या टॅक्स भरतात त्या महिला, त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेला होता, त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे. बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तसेच ज्या महिलांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुम्हाला 1500 रुपये जमा होणार आहेत. बाकी बघा, सातारा वगैरे जे आहेत ते सातारा वगैरे त्या जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यास सुरू झालेली आहे. 1500 रुपये त्यांना आलेले आहेत. तर तुम्हाला पण लवकरच येतील. आणि जो तुमचा 2100 रुपयाचा हप्ता आहे, 2100 रुपयाचा हप्ता आहे, ती घोषणा केली, परंतु अजूनपर्यंत तो हप्ता तुम्हाला मिळालेला नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला 2100 रुपयेसुद्धा लवकरात लवकर मिळू शकतात किंवा पुढच्या महिन्यातसुद्धा मिळू शकतात. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे, मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट.
तुम्हाला आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचे आहे. ज्यांनी व्हिडिओला अजूनपर्यंत अनस्किप केले नाही त्यांनी स्किप करून घ्या. त्यामुळे व्हिडिओमध्ये नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघा. नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा. ठीक, तर बघा 2100 रुपये पण तुम्हाला लवकर मिळतील, परंतु आता तुम्हाला 1500 जो आहे जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळणार आहेत, लक्षात ठेवा. तर ही सरकारकडून मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे. राज्य सरकारची सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तर कोणाकोणाला 1500 कमेंट आले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जून महिन्याचे, एप्रिल महिन्याचे आणि जून महिन्याचे तुम्हाला आता मिळतीलच लवकर. ठीक आहे, तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. ठीक आहे, तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना ही आताची सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. जास्तीत जास्त मला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.